2025मध्ये काही चांगल्याही घटना घडल्या असतील किंवा वाईटही घडल्या असतील. त्या विसरून आपण नुकतेच नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. त्याची सुरुवात कशी करावी आपल्याला समजत नसेल तर नक्कीच आपण सकारात्मकपणे ती सुरुवात करावी. मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. भूतकाळातील वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं, काही सुखद अनुभव दिले तर काही आव्हानंही दिली. पण या सगळ्यांचा भाग म्हणजे आपलं जीवन. नवीन वर्षाचा अर्थ काय? नवीन वर्षाचा अर्थ केवळ कॅलेंडर बदलणे नाही, तर नवीन सुरुवात करणे, नवीन स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करणे आहे. हे म्हणजे एक रिकामे पुस्तक आहे, ज्याची पाने आपल्याला स्वतःच्या हाताने लिहायची आहे. सकारात्मक राहा. आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी आपण स्वतःच प्रकाश बनू शकतो. नकारात्मक विचारांना तुम्ही दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचा आत्मविश्वास हाच तुमची खरी शक्ती आहे. तुम्ही तुमच्या अपयशातून शिकायला शिका. यशस्वी व्यक्ती ती नसते जी कधीच पडत नाही, तर ती असते जी पडल्यावर पुन्हा उठते आणि पुन्हा शिकते. अपयश हे यशाच्या मार्गातील एक धडा आहे, शेवट नाही. ध्येय निश्चित करा. जर तुम्ही नवीन वर्षात तुमची काही ध्येय असतील तर ती तुमची मोठी किंवा छोटीही असू द्यात ना, त्यांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारीही ठेवा. तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा. बाकी लोकांना काय करायचं तो विचार तुमच्याबद्दल करू द्या. तुम्ही लोकांचा विचार अजिबात करू नका. संधी स्वीकारायला सुरुवात करा. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश मिळवा. चला, या नवीन वर्षात आनंदी राहण्याचा आणि अडचणींना सामोरे जाण्याचा आपण सर्व मिळून संकल्प करूया. आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश घेऊन येवो हीच सदिच्छा. खूप खूप सदिच्छा. आय होप तुम्हाला माझे हे तोडके मोडके विचार नक्की आवडले असतील तर चॅनलला फॉलो करून लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.